कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या ग्रुप मध्ये 2 कविता आहेत का? हो. बरं, एक मिनिट, तुम्ही एक कविता म्हणा. म्हणा. छान 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर पिल्लू असं ते बाळ नाही ते बघा काय थांबा एक मिनिट बोला. असंच आहे ना, छानचं मनी माऊचं पिल्लू किती गोर गोर पिल्लू आहे त्याच्यात. पिल्लू आहे. तुम्ही म्हणा. मी ऐकलं तर बाबा नाही नाही, पण ते तुम्ही म्हणा ना, तुम्ही म्हणा. छान 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 मनी माऊचं पिल्लू किती गोर. आता हा परत एक वाद आहे, नक्की काय आहे? एक मिनिट, तुमचं नाव काय? कविता. आता ह्या कन्फर्म करतील. एकीकडे म्हणणं आहे की त्याच्यात पिल्लू असं आहे, मनी माऊचं पिल्लू किती, यांचं म्हणणं आहे मनी माऊचं बाळ किती छान छान छान. तुमचं काय म्हणणं आहे? मनी माऊचं बाळ. तुम्ही सांताक्रूजला राहायला गेल्यामुळे ह्यांनी बदला घेतला. नाही तसंच वाटतं. तसंच हे गाणं कौरव आणि लेणी मधली सांगते आता काय तर तुम्ही एक कविता म्हणा. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला कसा, कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला कसा, सशाने वाचले पाडे. एक मिनिट, हे बरोबर आहे? हे मी नाही ऐकले. नाही तर कासव असेल. तुम्ही म्हणा. तुम्ही सर कविता नाही म्हणा, गाणं म्हणेन ना. स्वतःची एक कविता. सर ही खूप छान कविता 4 वेळा लिहितात. चार ओळी. एक 4 वेळी सांगते. हा, 4 ओळी सांग. प्रश्न कोणाला विचारू नका, प्रश्न कोणाला विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. जीवन इतके सुंदर आहे की अनुभव तुम्हाला शिकवत जातील. तुमची राहिली ओरिजिनल. तुम्ही सगळ्यांच्या चुका काढल्या, आता तुमची एक ओरिजिनल. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाएगी, बाहर निकालो मर जाएगी, शाम को फ्राई करके मत खाओ. बरं, आज क्षमा मागायची, तुम्ही कोणाची मागाल? मी आत्ताच माझे 2 महिन्यापूर्वी माझे वडील ऑफ झाले, त्यांच्याकडे एक मला माफी मागायची होती. त्यांच्याकडे मी माफी मागेन. तुम्ही? सर मी माझ्या आईची माफी मागेन. आईची माफी यासाठी मागेन सर, कारण लास्ट टाइमला ती माझ्याकडे आली, माझ्या सासूबाईंचं वर्षात होतं, मला बोलायला नाही त्याची जास्त मिळालं. फक्त ती नेहमी मला म्हणत होती तेव्हा की सुप्रिया तू गावी आली आहेस तर. आता आई कुठे असतात? आई माझी देवाघरी गेली सर. मग तुम्ही क्षमा मागणार तर आज आईची क्षमा मागेन मी, खरंच मागेन सर. मी सुद्धा आईची क्षमा मागेन. तिला कॅन्सर झालेला, 2018ला ती गेली. पण ती जेव्हा आजारी होती तेव्हा मी जॉब करत होती, त्यामुळे मला तिला पूर्ण वेळ देता यायचा नाही. आणि माझा जॉब होता जुईनगरला, विक्रो येथे. जुईनगर अपडाऊन करेपर्यंत रात्री घरी यायला पण लेट व्हायचा, तर तिला तितकासा वेळ मला देता नाही. आता खूप वेळ आहे पण ती नाही आहे. तुम्ही? मी पण माझ्या आई वडिलांचे म्हणजे जाऊ शकत नाही, त्यांना भेटू शकत नाही, कारण की मुलांचे स्कूल वगैरे असतात आणि फॅमिली पण असल्यामुळे. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की जा, आई वडिलांना भेटा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.